नमस्कार. आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो आपण जवळपास विसरूनच होतो, पण तो आता परत येतोय. हो, हा आहे हिब रोग. एक असा आजार जो एकेकाळी मुलांसाठी खूप मोठा धोका होता. तर मग प्रश्न असा आहे की ज्या आजाराला आपण लसीकरणामुळे जवळजवळ हद्दपार केलं होतं, तो अचानक परत का येतोय? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर सुरुवात करूया या समस्येच्या मुळापासून. हा जुना शत्रू परत कसा आला? आणि याचं उत्तर खरं तर खूप सरळ आहे. हे घडतंय कारण मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी झालंय. जेव्हा समाजात पुरेशा लोकांचं लसीकरण झालेलं नसतं, तेव्हा या जीवाणूंना पसरायला मोकळं रान मिळतं. आणि याच गोष्टीला आपण हर्ड इम्युनिटी किंवा समूह प्रतिकारशक्ती कमी होणं असं म्हणतो. ठीक आहे, पण हा हिब रोग नक्की आहे तरी काय? चला, जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर हिब म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी. आता नावामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, याचा फ्लूच्या विषाणूशी काहीही संबंध नाही. हा एक बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहे आणि तो इतका धोकादायक होता की एकेकाळी त्यामुळे मुलांचे जीव जायचे किंवा त्यांना कायमचं अपंगत्व यायचं. मग याचा सगळ्यात जास्त धोका कोणाला असतो? अर्थातच लहान मुलांना, विशेषतः 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, अगदी लहान बाळं. आणि हो, ज्या मुलांनी ह्याची लस घेतलेली नाही त्यांना तर याचा धोका सर्वात जास्त आहे. आणि हा पसरतो कसा? तर अगदी सोप्या पद्धतीने. म्हणजे जर कोणी संक्रमित व्यक्ती खोकली किंवा शिंकली, तर त्यातून बाहेर पडलेल्या थेंबांमधून किंवा मग त्या व्यक्तीच्या जवळ खूप वेळ राहिल्याने सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो. आता आपण बघूया की हा आजार किती गंभीर रूप घेऊ शकतो. याची सुरुवात तर सामान्य तापासारखी होते, पण शेवट मात्र खूप भयानक असू शकतो. सुरुवातीची लक्षणं बऱ्याचदा सामान्य वाटतात, जसं की खूप जास्त ताप, मान आखडल्यासारखी वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं. कधीकधी रुग्णाला उजेड सहन होत नाही किंवा तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो. पण जर यावर वेळेत उपचार झाले नाहीत तर प्रकरण खूप गंभीर होतं. या इन्फेक्शनमुळे मेंदूज्वर होऊ शकतो, म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जूवर सूज येते, न्यूमोनिया होऊ शकतो किंवा मग एपिग्लॉटायटिस, ज्यात श्वासनलिकेचा मार्गच बंद होऊ शकतो. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे सेप्सिस, जिथे इन्फेक्शन पूर्ण रक्तात पसरतं आणि ते जीवघेणं ठरू शकतं. आणि ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. या आजारात वेळीच उपचार मिळाले नाहीत तर काही तासांमध्येच रुग्णाचा जीव जाऊ शकतो. काही तास. यावरूनच याच्या गंभीरतेचा अंदाज येतो. बरं, इतक्या सगळ्या गंभीर माहितीनंतर एक दिलासादायक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे या आजाराला रोखण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. चला, या सामुदायिक कवचाबद्दल बोलूया. हो, हे अगदी खरं आहे. आपण या धोकादायक आजाराला प्रभावीपणे टाळू शकतो, याचा प्रतिबंध शक्य आहे. आणि हे संरक्षण मिळवण्यासाठी फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची, मुलांचं वेळेवर लसीकरण. आणि दुसरी, समाजात हर्ड इम्युनिटी म्हणजे समूह प्रतिकारशक्ती टिकवून ठेवणं. हे सामुदायिक कवच म्हणजे नेमकं काय? बघा, जेव्हा समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झालेलं असतं, तेव्हा आजाराच्या जीवाणूंना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरायला जागाच मिळत नाही. आणि याचा फायदा त्या लोकांना होतो जे काही कारणांमुळे लस घेऊ शकत नाहीत, जसं की अगदी लहान बाळं किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे असे लोक. त्यांचंही नकळतपणे संरक्षण होतं. लसीकरण हा एक उपाय असला तरी आपल्यासमोर काही नवीन आव्हानं सुद्धा उभी आहेत. चला, या शेवटच्या भागात आपण त्यावरच एक नजर टाकूया. सध्या तरी ह्या आजारावर उपचार करण्यासाठी सेफ्ट्रियाझोन सारखे अँटीबायोटिक्स आहेत. पण एक मोठी चिंता आहे ती म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्सची. म्हणजे काय तर हे जीवाणू हळूहळू या औषधांना दाद देईन असे होत आहेत. आणि जर असं झालं तर भविष्यात यावर उपचार करणं खूप कठीण होऊन बसेल. या बाबतीत आपण भारताकडे पाहू शकतो. भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात हेब लसीचा समावेश आहे. ती पेंटाव्हॅलंट लसीचा एक भाग म्हणून दिली जाते. पेंटा म्हणजे 5, म्हणजे एकाच लसीतून मुलांना 5 वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळतं. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी आणि अर्थातच हेब. तर मग आजच्या या सगळ्यातून एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. लसीकरणाने आपण जे एक सामुदायिक कवच तयार केले आहे ते जर कमकुवत होत असेल तर आपण ज्या आजारांना विसरून गेलो होतो त्यांना पुन्हा परत येण्यापासून कसं रोखणार? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे.